शस्त्राच्या धाकावर दहशत माजविणारे दोघे जण शहर पोलीस ठाण्याच्या टीपी पथकाने जेर बंद केले असून त्यांच्याकडून धारदार कोयते जप्त करण्यात आले असून दुचाकीसह इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। घातक शस्त्रे घेऊन नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या टोळीला पोलिसांनी रंगेहात अटक केली। तसेच त्यांच्याकडून एक लोखंडी तलवार, 2 कोयते आणि दुचाकी असा एकूण 61,400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। ही कारवाई 21 मे रोजी दुपारच्या सुमारास शहरातील वाघापूर नाका चौकात शहर पोलिसांनी केली। कुणाल विजय खंडारे राहणार वैद्यनगर शीतला माता मंदिराजवळ यवतमाळ, दर्शन आशिष पाटील राहणार विशार नगर यवतमाळ आणि विधी संघर्षग्रस्त बालक अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत। शहर पोलीस स्टेशनचे गुन्हे प्रगटीकरण पथक गुरुवारी पेट्रोलिंग करीत होते। दरम्यान वाघापूर नाका चौकात 5 ते 6 तरुण हातात धारदार कोयते आणि तलवार घेऊन दहशत माजवित होते अशी गोपनीय माहिती मिळाली। त्यावरून पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता घटनास्थळ गाठले। तसेच 2 तरुणांसह एका विधी संघर्ष बालकाला जागेवरच शिताफीने पकडले। यावेळी आरोपीची अंगझडती घेतली असता कुणालकडे लोखंडी तलवार, दर्शनकडे लोखंडी कोयता आणि विधी संघर्ष बालकाकडे एक कोयता मिळून आला। पोलिसांनी ही सर्व शस्त्रे आणि गुन्हा करताना वापरलेली दुचाकी असा एकूण 61,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। या प्रकरणी संबंधित आरोपी विरोधात आर्म ऍक्ट सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 135 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला। ही कारवाई वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात शहर पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण पथकाने केली। पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश बैसाने, पोलीस निरीक्षक रामकृष्ण जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रगटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक गणेश सपकाळ, रावसाहेब शेंडे, अजय डोळे, गौरव ठाकरे, पवन नांदेकर, प्रदीप कुरटकर, पवन तडसे आणि मयूर तेल्लेवार यांनी केली।